बघा लक्ष द्या, कन्फ्युजन नका करू. लक्ष द्या, मी काय सांगतो. मी काय वाक्य दिलं, मी इंग्रजीमध्ये बोलणार आहे आणि मी तेच वाक्य दिलं असतं. मी इंग्रजीमध्ये बोलत आहे, बोलत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा झाला. पण हा कोणता आहे बघा, मी इंग्रजीमध्ये हे दिलंय, ह्याचा सेन्स काय दिलाय, बोलत आहे, बोलत. लक्ष द्या रे बाळांनो, लक्ष द्या. 10वीचे 35 मार्क आले तर तुम्हाला सांगतो, 20-25 तुम्हाला खूप चांगलं आहे. मी इंग्रजीमध्ये बोलत आहे, ह्याचा सेन्स काय, तुझी ओळख काय, बोलत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आय एम स्पीकिंग इन इंग्लिश. आणि हे काय म्हणले, मी इंग्रजीमध्ये बोलणार आहे. आय एम गो नॉट आय शुड, आय विल और आय शॅल नाही. त्याचं स्ट्रक्चर काय दिलं मी, त्याचं स्ट्रक्चर एस प्लस आय एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर ऑब्लिक गोइंग टू प्लस V1 प्लस ओ. सर भाषण देणार आहेत म्हणतो बघा आपण इकडे अँकरिंग करत असताना 26 ला वगैरे. सर इज गोइंग टू कॉल टू सर, लाईक आपण म्हणतात. तुम्हाला लक्षात येणार नाही ते. तर याचं स्ट्रक्चर एस प्लस आय इज आर प्लस V4 प्लस ओ. कुठं ठिकाणी लक्ष आहे. तर याचं काय दिलं उत्तर मी, आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिश. टू आल्याच्या नंतर V1 वापरतो आपण. गोइंग टू च्या नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. सो आय एम गोइंग टू स्पीक इन इंग्लिश. ती इंग्रजीमध्ये बोलणार आहे. सी इज गोइंग टू स्पीक इन. आम्ही इंग्रजीमध्ये बोलणार आहोत. वी आर गोइंग टू स्पीक इन इंग्लिश. आम्ही खेळणार आहोत. वी आर गोइंग टू प्ले. आम्ही खेळणार आहोत व्हॉलीबॉल. वी आर गोइंग टू प्ले व्हॉलीबॉल. आम्ही येणार आहोत. वी आर गोइंग टू कम. आम्ही येत आहोत म्हटलं असतं काय म्हटलं असतं, वी आर कमिंग. आम्ही जात आहोत, वी आर गोइंग. तर हे सेन्स, असे स्ट्रक्चर्स मी माझ्या बुक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य कसं बोलू शकतो. अजून आहेत खूप स्ट्रक्चर आहेत. बोर्ड कमी पडतोय, म्हणजे लहान बोर्ड आहे, ॲडजस्टमेंट तुम्हाला करतोय. तर हे खूप महत्त्वाचे स्ट्रक्चर असे मी माझ्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आता हे 3 स्ट्रक्चरवरती तुम्ही 1 लाख वाक्य बनवू शकतात. जेवढे तुम्हाला ॲक्शन वर्ड्स पाठ होतील हे तुम्हाला सांगितलं आहे. तर याचं तुम्ही निगेटिव्ह पण करू शकतात. आय शुड नॉट, बघा, आय शुड नॉट स्पीक इन इंग्लिश. आय शुड नॉट स्पीक इन इंग्लिश. आणि मी म्हटलं मी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे का, बघा लक्ष द्या. वाक्याच्या शेवटी का आलेलं आहे, क्वेश्चन मार्क. मी इंग्रजीमध्ये बोलायला पाहिजे का, वाक्याच्या शेवटी का आलेलं आहे. का आलं ना, तर आपण काय घेतो, शुड आय स्पीक इन इंग्लिश. आणि मी म्हटलं मी इंग्रजीमध्ये, लक्ष द्या, WH वर्ड हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. मी इंग्रजीमध्ये का बोलायला पाहिजे, तर काला आपण काय म्हणतो, वाय शुड आय स्पीक इन इंग्लिश. वाक्याच्या मध्ये का, कोठे, कसं, केव्हा, कोणाला आलं ना, तर त्याला आपण WH वर्ड म्हणतो. आणि वाक्याच्या शेवटी का जर आलं ना, वाक्याच्या शेवटी, तेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून आपण बोलत असतो. शुड आय कम, मी यायला पाहिजे का, शुड आय कम टू स्कूल, मी शाळेत यायला पाहिजे का, मी शाळेत का यायला पाहिजे, वाय शुड आय कम टू स्कूल. हे लक्ष द्या रे बाळांनो. 7,000 रुपये फीस एका मुलाला घेतो मी, तुम्हाला फ्री शिकवण्याचं कारण आहे कारण की तुम्ही गोरगरिबाची मुलं, सर्वसामान्य कुटुंबातले मुलं, आणि तुम्हाला इंग्लिशची आवड निर्माण व्हावं आणि तुम्ही सहज कम्युनिकेशन करावं, हे माझा सगळ्यात मोठा पर्पज आहे. कळते सगळ्यांना. तर असे 50 स्ट्रक्चर मी माझ्या पुस्तकामध्ये टेन्स दिलाय. WH वर्ड आहेत, निगेटिव्ह समथिंग. तुम्ही सहज बोलू शकता इंग्लिश. समजलं. तर हे पुस्तक तुम्हाला माझं सर्व विद्यार्थ्यांना, इफ यू आर इंटरेस्टेड, त्यांना सर्व विद्यार्थ्यांना मी देणार आहे. शॉर्ट बट स्वीट हे बुक्स आहे. शॉर्ट बट स्वीट सर्व विद्यार्थ्यांना देणार आहे माझ्यासारखं कम्युनिकेशन करण्यासाठी. मी स्वतः लेखक आहे, स्वतः रायटर आहे. आणि हे बुक्स मी तुम्हाला प्रत्येकांना देण्याची माझ्या मनापासून इच्छा असणार आहे. तर हे पुस्तक कोणाकोणाला मनापासून घेण्याची इच्छा आहे त्यांनी हातवरी करा. मनापासून खरंच. 1, 2, 3 तेवढ्यांनाच मी पुस्तक उद्या देणार आहे, आज नाही. 1, 2, 3, 4, 5, 6 इकडं. हा बोला, हातखाली घ्या. हे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना उद्या सर्वांना देणार आहे. आणि माझं यूट्यूबला चॅनल आहे,
फ्री क्लासेस माझे ऑनलाईन क्लासेस फ्री पण आहेत. तर हे पुस्तक तुम्हाला उद्या देणार आहे 1 मिनिट. तर या बुकची जी प्राइस आहे 65 रुपीज आहे. कोणाकोणाला आई वडील पुस्तकासाठी 65 रुपये देऊ शकतात त्यांनीच हात वरी करा मनापासून की बाबा आम्हाला देऊ शकतात सर पुस्तकासाठी. किती जणांना देऊ शकतात पुस्तकासाठी त्यांनीच हात वरी करा. बघूया म्हणजे पाणीपुरीला 100 रुपये देऊ शकतात म्हणजे 1 2 3 हा 1 2 3 4 5 6 7 8. ओके हात खाली घ्या. तर हे पुस्तक तुम्हाला 65 रुपयाला देणार नाही. सर्व मुलांना 70% डिस्काउंट देणार आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना. आणि हे पुस्तक सर्वांनी घ्यावं आणि माझ्या नॉलेजचा फायदा तुम्हाला व्हावा. त्यामुळे पुस्तक तुम्हाला सर्व विद्यार्थ्याला फक्त 25 रुपयामध्ये देणार आहे. किती रुपयामध्ये? फक्त 25 रुपीजमध्ये देणार आहे. कोणाकोणाला घ्यायचं आहे त्यांनीच फक्त हात वरी करा. खरंच घ्यायचं आहे मला सर. थँक्यू. 25 रुपीजमध्ये मी तुम्हाला सर्वांना देणार आहे. काय झालं असायला तुम्ही? अरे हात वरी करा रे बाळा. नाही मनातून करा असं नाही. 1 2 3 4 5 6. ओके हात खाली घ्या. सो थँक्यू सो मच. उद्या येताना तुम्ही सकाळी 10 10:30च्या नंतर मी येणार आहे. मॉर्निंगला 25 रुपीज कोण कोण येताना विसरेल त्यांनी हातवरी करा. हां हां म्हणजे विसरेल. हां म्हणजे उद्या येताना 25 रुपये कोण कोण विसरणार त्यांनी हातवरी करा. प्रामाणिकपणे इमानदारीने हातवरी करा. हां विसरणार म्हणजे कसं असते नाही काही मुलांना विसरण्याची सवय असते म्हणून विचारलं तुम्हाला. हां म्हणजे उलटं बोललं की तुम्ही सरळ येतात आणि सरळ बोलला का उलटं जातात म्हणून मी विचारलं असं. तर थँक्यू सो मच. आणि जाताना तुम्हाला माझं यूट्यूबचं चॅनल देणार आहे. यूट्यूबला आहे मी आणि सर्व पुणे जिल्ह्यातले सर्व मुलं तुम्हाला बघायला भेटतील आणि सर्वात जास्त मुली इंग्लिशमध्ये बोलतात. सचिन शिंदे लिहून घ्या. हां कुणाला काही अडचण असेल कुणाला फीडबॅक द्यायचा असेल तर देऊ शकतात. सचिन शिंदे स्पोकन इंग्लिश. शेअर अँड सबस्क्राईब. माय कोण आहे बघा सचिन शिंदे स्पोकन. तुम्ही का दात काढतात रे छान छान. हसू नका. यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे सचिन शिंदे स्पोकन इंग्लिश. एवढं नाव टाका. शेअर आणि सबस्क्राईब तुमच्या करू शकता तुम्ही. आणि प्रत्येक दिवसाला 2 दिवसाला माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो थँक्यू. तर पुन्हा एकदा तर सर्व विद्यार्थ्यांना ऐका सर्वांनी कोणाकोणाला कळालं नाही त्यांनी हातवरी करा. किती जणांना समजलं नाही किंवा समजलं असेल तर काय समजलं त्यांनी मला हातवरी करून सांगा. कोणाला समजलं नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे विचारू शकता मुलांमध्ये. सर या सचिन शिंदे स्पोकन इंग्लिश एवढं टाका बस. टाकून बघा माझे व्हिडिओज वगैरे. आपल्याला या ठिकाणी इंग्लिश कसं बोलावं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन प्राध्यापक सचिन सरांनी या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत त्याने आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि पुढे भविष्यात आपल्याला खरंच इंग्रजीची गरज आहे. कारण 11वीमध्ये शिक्षण घेत असताना किंवा पुढे आपण डिग्री करू डिप्लोमा करू पोस्ट ग्रॅज्युएशन करू त्यावेळेस इंग्लिश हे बोलता आलं आणि समजलं पाहिजे. यासाठी एक चांगला आज सरांनी आपल्याला या ठिकाणी संधी उपलब्ध करून आणि पुस्तक यासाठी घ्यायचे. सरांनी 65 रुपयाचं पुस्तक किती रुपयाला आणले? 25. त्यांची एक इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे की बाबा ग्रामीण भागातला विद्यार्थी माझा मागे राहता. त्याच्या मागे एक कारण पण आहे. सर देखील आपल्या पद्धतीने ग्रामीण भागातले मधुसुरी गावची रहिवासी आहेत
आणि त्यांनी पण आपल्यासारखंच मराठी मीडियमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं. आज आपण समोर बघितल्यानंतर दिसतं वाटतं की बाबा, पण त्यांची एक जिद्द होती, चिकाटी होती. अशी संधी त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी प्राप्त होती आणि झाल्यानंतर त्या संधीचं सोनं त्यांनी करून टाकलं. आज कित्येक यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा ट्युशनच्या माध्यमातून असेल, चांगल्या पद्धतीने त्यांनी स्पोकन इंग्लिशचे क्लास त्या ठिकाणी घेत आहे. आणि तुम्हाला अनेक सांगितले की मोफतमध्ये देखील यूट्यूब चॅनल बघण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देते. कारण आपण मोबाईलचा उपयोग जर शिक्षणासाठी जर केला तर अशा जे काही बाबी आहेत त्या जर आपण अंगीकारल्या तर कुठेही आपण पाठीमागे राहू शकत नाही. पण ते अंगीकारण्याची वृत्ती देखील आपल्यात असली पाहिजे, तेही तितकंच सत्य. आणि सरांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि हे पुस्तक आपल्याला 25 रुपयाला उपलब्ध करून देते. पुस्तक घ्यायचे आणि घरी ठेवायचे असं नाही, किंवा त्याला 25 रुपयासाठी जो व्यक्ती 7,500 रुपये घेऊन एकाला स्पोकन इंग्लिशचे क्लास शिकवतो. आज 5.5 लाख विद्यार्थी त्यांच्या ह्याच्याखाली सानिध्यामध्ये आहे. तो व्यक्ती येऊन 25 रुपयाला पुस्तक विकायची भावना ही काय आहे, तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला इंग्लिश परफेक्ट बोलता आली पाहिजे. या भावनेची कदर करण्यासाठी आपल्याला ते पुस्तक आणि ते पुस्तक घेऊन चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं जर चांगला जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपण देखील सरांच्या पाठीमागं आपण देखील इंग्लिश बोलू शकतो. ते मी तुम्हाला दाखवून दिले की बाबा एका वाक्यातून 2 वाक्य, 4 वाक्य, 10 वाक्य करून ज्या पद्धतीनं पाटील सर, नायकवाडे सर तुम्हाला गणिताची इंग्रजीची उदाहरणं देऊन करतात, ती प्रक्रिया करून देखील तुमच्याकडून घेतली. त्याच्यानं अवघड असं काही वाटत नाही. तर उद्या येताना 25 रुपये घेऊन या, पुस्तक घेऊन जा आणि ह्या संधीचा फायदा. सरांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी आले, आपल्याला मार्गदर्शन केलं. असंच त्यांना जेव्हा संधी असेल मी विनंती करतो सरांना, सर तुम्हाला जेव्हा तुम्ही कधी ह्या रूटवर तुम्ही जात असाल, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एनी टाईम कधीही या. अशाच पद्धतीनं 5 मिनिटामध्ये सर्व विद्यार्थी एकत्र करून विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी तुमचं वेळ भेटणं हे आमच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून भाग्याची गोष्ट आहे. तर कधीही येत असताना या. पुन्हा एकदा सरांचं मनापासून शाळेच्या वतीनं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणखी एक गोष्ट, सरीच्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहमतीपत्र तुम्हाला दिले, पण तेच सहमतीपत्र तुमच्या अक्षरामध्ये तुम्ही लिहायचं आहे आणि त्याच्या खाली पालकाची सही घ्यायची. ती त्याच्यावर पण आणायची आहे, त्याच्यावर एक दिलेला आहे त्याच्यावर पण आणायचे आहे. तुमच्या अक्षरात लिहिलेल्या सहमतीपत्रावर देखील सही आणायची आहे आणि नाईकवाडे सरांकडे जमा करायची. आपण 10 तारखेचं टार्गेट करतो जायचं आणि जायचं आहे. आता आपण एक काम करू, आता सर्वांनी उठून उभा टाकायचे आणि सरांचं झाल्यानंतर वंदे मातरमचा ऑर्डर भेटेल आणि मग वंदे मातरम करून आपली सुट्टी. बाळांना उद्या मी लातूरून येतो, त्यामुळे किती जणांना खरंच पुस्तक घेण्याची इच्छा आहे ते मी फक्त एकदा हात वर करा. तेवढे मला बुक्स येताना आणता येईल फक्त, म्हणजे किती जण आहेत. उद्याचा दिवस आणि तुमच्या शाळेला मी शेवटचा देणार आहे. फोटो घेतला होता बघा मी. लक्ष द्या, माझे बुक्स ॲक्च्युली संपलेले आहेत. एक 5-50 बुक्स असतील सर. मी तुमच्या शाळेला एक शेवटची भेट, म्हणजे मी उद्या आउट ऑफ आहे त्यामुळे तुमच्या शाळेला मी देण्याचा प्रयत्न माझा बुक्स असणार आहे. आणि बघा तुम्हाला मी तुम्हाला का बोलतो माहिती आहे का, याचं कारण आहे कारण की तुम्ही तुमच्यामध्ये मला 4 मुलं इंग्लिश बोलावेत असं माझी इच्छा आहे. आणि मला खरंच चॅलेंज करतो मी, ज्याला इंग्लिश बोलता येईल ना मी त्याला बक्षीस सुद्धा मिळालं. खूप स्कूलला दिलेले आहेत, जिल्हा परिषदला सुद्धा विचारा. माझ्या जिल्हा परिषदची मुलं इंग्लिश बोलतात. वी हॅव गॉन मॅड. जे मुलं येडे आहेत पण त्यांना शिकण्याची इच्छा आहे ते बोलू शकतात. कळालं का मी सांगतोय सगळ्यांना. तर उद्या येताना न विसरता फक्त 25 रुपये घेऊन यायचं. ओके, सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला.